स्टार्टिंग विथ ओएस. ओएस मध्ये बेटा आपल्याला आज दोन महत्वाचे कन्सेप्ट बघायचे आहेत. ते म्हणजे कुठले कुठले बेटा, सीपीयू बस सायकल आणि इनपुट आउटपुट बस सायकल. सीपीयू बस सायकल आणि इनपुट आउटपुट बस सायकल हे काल डेफिनेशन्स मी घेतलेले आहेत. ठीक आहे, डेफिनेशन सोडून आणून मला काही एक एक दोन दोन पॉईंट्स याचे बघायचे. ठीक आहे, तर पहिले मी आपण आधी कन्सेप्ट घेऊन घेतो, मग क्वेश्चन्स आणि त्याचा कन्सेप्ट घेऊन देतो. ठीक आहे, पहिली सीपीयू बस सायकल म्हणजे काय, तर काल आपण बघितलंय सीपीयू बस सायकल म्हणजे काय असतं. इन सीपीयू शेड्यूल. कशामध्ये बेटा, सीपीयू शेड्यूलिंग मध्ये कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट होताना सीपीयू मध्ये ती कुठल्या सायकल मध्ये रन किंवा एक्झिक्यूट होते बेटा, सीपीयू एक्झिक्यूशन सायकल मध्ये होते. इन सीपीयू शेड्यूलिंग प्रोसेस इज रन और एक्झिक्युटेड इन सीपीयू. सीपीयू शेड्यूलिंग मध्ये कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट होते कशामध्ये, सीपीयू मध्येच. कशामध्ये रन किंवा एक्झिक्यूट होते, सीपीयू मध्ये. पण कुठल्या सायकल मध्ये होते बेसिकली, तर सीपीयू एक्झिक्यूशन सायकल. मग त्या सायकलला नाव काय बेटा, सीपीयू बस सायकल. मग त्या सायकलला नाव काय, सीपीयू बस सायकल. हे कालच झालंय, राईट. बरं, मग पुढचा पॉईंट काय सांगायचं याच्यामध्ये, की बाबा रे सीपीयू बस सायकल मध्ये त्याचा यूज काय ऍक्च्युली. सीपीयू बस सायकलचा यूज काय. सीपीयू बस सायकल इज यूज इन सीपीयू शेड्यूल. सीपीयू बस सायकल इज यूज इन सीपीयू शेड्यूल बिकॉज सीपीयू जो आहे ना, बिकॉज सीपीयू इज द प्रायमरी डिव्हाइस or the central device. Because CPU is the primary device or the central device. म्हणजेच CPU जो आहे तो माझा प्रायमरी डिव्हाइस आणि सेंट्रल डिव्हाइस आहे. त्याच्याचमुळे कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट होते, अन्यथा ती प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट झाली नसती. म्हणून मला कोणाची गरज पडली बेटा, सीपीयू बस सायकलची. सीपीयू बस सायकलमध्येच सीपीयू शेड्यूलिंग असतं, त्याच्यामध्येच सीपीयू पण येतो. ठीक आहे, सीपीयू हा एक माझा सेंट्रल डिव्हाइस आहे किंवा प्रायमरी डिव्हाइस आहे, ज्याच्याचमुळे कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट केली जाते, अन्यथा ती प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट केली गेली नसती. म्हणून मला कोणाची गरज पडली बेटा, सीपीयू बस सायकल. दोन पॉईंट्स कळाले सीपीयू बस सायकलचे. पहिला पॉईंट त्याची डेफिनेशन, सेकंड पॉईंट त्याचा यूज. पुन्हा फर्स्ट पॉईंट काय सांगायचं बेटा, इन सीपीयू शेड्यूलिंग द प्रोसेस इज रन और एक्झिक्युटेड इन सीपीयू. इन कशामध्ये बेटा, सीपीयू इन सीपीयू एक्झिक्युशन सायकल. कुठल्या सायकलमध्ये, सीपीयू एक्झिक्युशन सायकल. दॅन इट इज नोन ॲज व्हॉट, सीपीयू बस सायकल. मग त्या सायकलला नाव काय बेटा, सीपीयू बस सायकल. यूज का पडला, का यूज पडला, तर हे सगळं घडतं कशामध्ये बेटा, सीपीयू मध्ये. हे सगळं घडतं कशामध्ये, सीपीयू मध्ये. तो एक माझा सेंट्रल मोस्ट डिव्हाइस आहे, ठीक आहे, किंवा प्रायमरी डिव्हाइस आहे. तो एक माझा प्रायमरी डिव्हाइस आहे किंवा सेंट्रल मोस्ट डिव्हाइस आहे. त्याच्याचमुळे कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट झालेली असते. त्याच्याचमुळे कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट झालेली असते बेटा. कळालंय, ओके. अजून एकदा सांगतोय, सीपीयू बस सायकल. सीपीयू बस सायकलमध्ये काय असतो, इन सीपीयू शेड्यूलिंग द प्रोसेस इज रन और एक्झिक्युटेड बाय सीपीयू इन कुठल्या सायकलमध्ये बेटा, सीपीयू एक्झिक्युशन सायकल. दॅन इट इज नोन ॲज व्हॉट, सीपीयू बस सायकल. याचा यूज का पडला, हे सगळ्याच्या सगळं घडतं कशामध्ये बेटा, सीपीयू मध्ये. आणि जो की माझा प्रायमरी डिव्हाइस आहे आणि सेंट्रल मोस्ट डिव्हाइस आहे, ठीक आहे, त्याच्याचमुळे माझं काय होईल बेटा, कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट केली जाते. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा कुठला बेटा, आता इनपुट आउटपुट बस सायकल. आता याच्याबद्दल नीट आहे का, इनपुट आउटपुट बस सायकल बद्दल सांगताना की इनपुट आउटपुट शेड्यूलिंगमध्ये मग इनपुट आउटपुट शेड्यूलिंग, इन इनपुट आउटपुट शेड्यूलिंग, इनपुट आउटपुट पर्टिक्युलर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, कुठलाही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस अनेक इनपुट आउटपुट ऑपरेशन्स परफॉर्म करतात. कुठल्या सायकलमध्ये, आता इथे वेटिंग सायकल, इन वेटिंग स्टेट, विच इज नोन ॲज व्हॉट, इनपुट आउटपुट बस सायकल. विच इज नोन ॲज व्हॉट, इनपुट आउटपुट बस सायकल. काय म्हणते बेटा, इनपुट आउटपुट शेड्यूलिंगमध्ये कुठलेही पर्टिक्युलर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस इनपुट आउटपुट ऑपरेशन्स परफॉर्म करतात, पण एका सायकलमध्ये असतं. इथे सायकल महत्त्वाची कुठली आहे बेटा, वेटिंग सायकल. इथे सायकल महत्त्वाची कुठली आहे, वेटिंग सायकल. आणि स्टेट पण महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कुठली, वेटिंग स्टेट. दॅन इट इज नोन ॲज व्हॉट, इनपुट आउटपुट बस सायकल. दॅन इट इज नोन ॲज व्हॉट, इनपुट आउटपुट बस सायकल. आता याची यूज काय, म्हणजे याची गरज का पडली, काय ॲप्लिकेशन्स काय. ठीक आहे, बरं. काय होतं बेटा, कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट होताना कोण करेल बेटा, सीपीयू. मान्य केले. पण ती प्रोसेस प्रायमरी स्टेजला जेव्हा रन किंवा एक्झिक्यूट होत असेल, त्याच वेळेस तिला जर त्या इनपुट आउटपुट ऑपरेशन्स कडनं काही गरज लागली, म्हणजे इनपुट आउटपुट ऑपरेशन्सची गरज लागली, म्हणजे इनपुट आउटपुट काही घ्यावं लागलं, ते कोणाकडनं घेतो, तो इनपुट आउटपुट डिव्हाइसेसकडनं. ती पर्टिक्युलर प्रोसेस इनपुट आउटपुट कोणाकडनं घेतलं जाईल बेटा, इनपुट आउटपुट प्रोसेसकडनं. त्यावेळेस ही जी पर्टिक्युलर प्रोसेस आहे तिला एका स्टेटमध्ये पाठवलं जातं. ते कशात आहे बेटा, वेटिंग स्टेट. आणि हे कोण करतं, वेटिंग सायकल करतं. म्हणून मला कोणाची गरज पडली बेटा, इनपुट आउटपुट बस सायकलची.
हे काय कशात घडतं बेटा, वेटिंग सायकल आणि वेटिंग स्टेट कशाची निगडीत असतं बेटा, इनपुट आउटपुट बस सायकल. म्हणून मला कोणाची गरज पडली, इनपुट आउटपुट बस सायकल. ठीक आहे. मग इनपुट आउटपुट बस सायकलची गरज का पडली, कसं एक्सप्लेन करायचं की कुठल्याही CPU मध्ये कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट होत असते, मान्य केलं. पण ती जेव्हा रन आणि एक्झिक्यूट होत असताना तिला कधी कधी इनपुट आउटपुट ऑपरेशन्सची गरज भासते. मग ती इनपुट आउटपुट ऑपरेशन्सकडे जाते. इनपुट आउटपुट ऑपरेशन्सकडे गेलेली असताना तेव्हा ती पर्टिक्युलर प्रोसेस त्या प्रोसेसला कशामध्ये जाऊ दे बेटा, वेटिंग सायकलमध्ये जाऊ देते किंवा वेटिंग स्टेटमध्ये जाऊ देते असं म्हणता येईल. वेटिंग सायकलमध्ये जाऊ देते म्हणजेच वेटिंग स्टेटमध्ये जाऊ देते. हे कशामुळे शक्य झालं, तर हे इनपुट आउटपुट बस सायकलमुळे शक्य झालं. हे कोणामुळे शक्य झालं, ते इनपुट आउटपुट बस्ट सायकलमुळे शक्य झालं. काय झालं काही नाही, कळालं बेटा. ठीक आहे. मग अतिशय महत्त्वाचे मुद्दे बोललो गेलो मी. अतिशय महत्त्वाचे मुद्दे कुठले कुठले बेटा, एक CPU बस सायकल सांगितलं आणि कुठला इनपुट आउटपुट बस सायकल सांगितला. CPU बस सायकलची डेफिनेशन काय सांगितली बेटा, इन CPU शेड्यूलिंग द प्रोसेस इज रन ऑर एक्झिक्युटेड बाय द CPU इन CPU एक्झिक्युशन सायकल, देन इट इज नोन एज व्हॉट, CPU बस सायकल. गरज का पडली, ते सगळं घडणारं हे सगळंच्या सगळं घडेल, पण कोणामुळे घडेल, CPUमुळे, जो की माझा कुठला आहे बेटा, प्रायमरी डिव्हाइस आहे, सेंट्रल डिव्हाइस आहे. त्याच्याचमुळे कुठलीही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट होईल. म्हणून मला कोणाची गरज पडली, CPU बस सायकल. पुढचं इनपुट आउटपुट बस सायकल. इन इनपुट आउटपुट शेड्यूलिंग पर्टिक्युलर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस परफॉर्म्स पर्टिक्युलर इनपुट आउटपुट ऑपरेशन्स इन वेटिंग सायकल इन वेटिंग स्टेट विच इज पॉसिबल ड्यू टू द इनपुट आउटपुट बस सायकल. इनपुट आउटपुट बस सायकलची गरज का पडली, कुठलीही प्रोसेस जेव्हा कधी CPU मध्ये जाते, रन आणि एक्झिक्यूट होते, पण तिला जर कधी कधी इनपुट आउटपुट ऑपरेशनची गरज पडली तर ती इनपुट आउटपुट डिव्हाइसेसकडे जाते. जेव्हा ती पर्टिक्युलर प्रोसेस इनपुट आउटपुट डिव्हाइसेसकडनं त्या इनपुट आउटपुट ऑपरेशन्स घेत असते, त्यावेळेस स्वतःला कशामध्ये जाते, ते वेटिंग स्टेटमध्ये जाते आणि वेटिंग सायकलमध्ये जाते. तर हे कोणामुळे शक्य झालं, तर इनपुट आउटपुट बस सायकलमुळे शक्य झालं. हे कोणामुळे शक्य झालं बेटा, इनपुट आउटपुट बस सायकल. हे असे म्हणजे 4 मुद्दे याच्यामध्ये सांगायचे. डेफिनेशन, यूज, याची पण डेफिनेशन आणि यूज. ठीक आहे. पुढे आहे बेटा त्याचा एक्झाम्पल. रट्टा मारायची गरज नाही आहे, एकदम सोपं आहे. क्रिएशन आणि टर्मिनेशन. क्रिएशन ऑफ द प्रोसेस झाली, इथे टर्मिनेशन ऑफ द प्रोसेस झाली. त्याच्यानंतर लोड स्टोअर, ॲड स्टोअर, रीड फ्रॉम द फाईल. हे जे तिघं आहेत, हे तिघं कोणामध्ये येतील बेटा माहिती आहे का, लोड स्टोअर, ॲड स्टोअर, रीड फ्रॉम द फाईल. हे जे तिघं कन्सेप्ट्स आहेत हे कोणामध्ये येतील बेटा, CPU बस सायकल. हे कोणामध्ये येतील, CPU बस सायकल. इथे फक्त मला दाखवायचं आहे की एक सपोज माझी प्रोसेस असेल, प्रोसेस म्हणजे एक प्रकारचा प्रोग्राम झाला, त्या प्रोग्राममध्ये CPU बस सायकल कुठे कुठे यूज झाला आणि इनपुट आउटपुट बस सायकल कुठे कुठे यूज झाला. मग इनपुट आउटपुट बस सायकलचं एकदम सोपं आहे. इनपुट आउटपुट बस सायकल जिथे जिथे वेटिंग कंडिशन आलेली असेल, जिथे जिथे वेटिंग कंडिशन आलेली असेल, जिथे जिथं वेटिंग कंडिशन आलेली असेल, तिथे तिथे माझा इनपुट आउटपुट बस सायकल आलेला असेल. इनपुट आउटपुट काय आलेलं असेल बेटा, बस सायकल. आणि जिथे ॲक्च्युअल माझी प्रोसेस घडत असेल किंवा कुठल्याही प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट होत असेल, तिथे माझा CPU बस सायकल येतो. मग इथे पाहते या तिघं केसेसमध्ये पुन्हा प्रोसेस रन किंवा एक्झिक्यूट झाली तर इथे कुठलं आलं बेटा, CPU बस सायकल. इथे पुन्हा काय आलं, CPU बस सायकल. ओके. इथे वेट झालं, पुन्हा इनपुट आउटपुट बस सायकल. पुन्हा इथे इनपुट आउटपुट बस सायकल. पुन्हा इथे प्रोसेस काय झाली बेटा, रन आणि एक्झिक्यूट. पुन्हा काय, CPU बस सायकल. पुन्हा इथे काय आलं बेटा, CPU बस सायकल. पुन्हा इथे प्रोसेस वेट झाली, पुन्हा कशात दिलं बेटा, इनपुट आउटपुट बस सायकल. पुन्हा कशात दिलं, इनपुट आउटपुट बस सायकल. म्हणजे काय, कुठल्याही एक्झाम्पलमध्ये माझ्याकडे 2च सायकल्स येतात, ते म्हणजे एक तर CPU बस सायकल येते किंवा इनपुट आउटपुट बस सायकल येते. या एक्झाम्पलमध्ये माझ्याकडे 2 सायकल्स आल्या आहेत. कुठले कुठले बेटा, CPU बस सायकल आणि अजून एक कुठली, इनपुट आउटपुट बस सायकल. कळालंय, अख्खाच्या अख्खा कन्सेप्ट कळालाय बेटा. खूप IMP आहे तर फक्त खूप वेळेस. ठीक आहे. आता सगळेजण हेडिंग टाका, CPU बस सायकल अँड इनपुट आउटपुट बस सायकल. हेडिंग टाका, CPU बस सायकल अँड इनपुट आउटपुट बस सायकल. CPU बस सायकल अँड इनपुट आउटपुट बस सायकल. क्वेश्चन घ्या. Describe CPU bus cycle and input output bus cycle. Describe CPU bus cycle and input output bus cycle. Describe CPU bus cycle and input output bus cycle with example. With example. Describe CPU bus cycle and input output bus cycle with example. With example. चलो पहिलं घ्या आता CPU
burst cycle. CPU burst cycle. Dash करा पुढे द्या. In CPU scheduling, the process is run or executed. In CPU scheduling, the process is run or executed. In CPU scheduling, the process is run or executed. In CPU scheduling, the process is run or executed by CPU. By CPU in. By CPU in CPU execution cycle. By CPU in CPU execution cycle. By CPU in CPU execution cycle, then it is known as CPU burst cycle. Then it is known as CPU burst cycle. Then it is known as CPU burst cycle. Puts up on here. CPU burst cycle is used in CPU scheduling because puts up on here beta. CPU burst cycle is used in CPU scheduling because CPU burst cycle is used in CPU scheduling because CPU burst cycle is used in CPU scheduling because CPU is a primary device. Because CPU is a primary device. Because CPU is a primary device and also the central 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 device which is used to run or execute multiple processes which is used to run or execute multiple processes in a particular time which is used to run or execute the multiple processes in a particular time which is used to run or execute the multiple processes in a particular time. ओके, आता CPU बस सायकल बद्दल झालं बेटा. एक वर सोडा. आता कोणाबद्दल लिहायचं? इनपुट आउटपुट बस सायकल. टाका हेडिंग आता. इनपुट आउटपुट बस सायकल. इनपुट आउटपुट बस सायकल. चलो. इन इनपुट आउटपुट शेड्यूलिंग. In input output scheduling, particular input output devices. In input output scheduling. In input output scheduling, particular input output devices. In input output scheduling, particular input output devices. Particular input output devices performs particular input output operations. Performs particular input output operations. Performs particular input output operations in waiting cycle. In waiting cycle. In waiting state. In waiting cycle. In waiting state. In waiting cycle. In waiting state. And this is known as input output burst cycle. And this is known as input output burst cycle. And this is known as input output burst cycle. Okay, त्याच्यातलाच पुढचा पॉइंट. The input output burst cycle is used after CPU burst cycle. इथे बघा बरं, इनपुट आउटपुट बस सायकल कंपल्सरी CPU बस सायकलच्या नंतर इनपुट आउटपुट बस सायकल कंपल्सरी CPU बस सायकलच्या नंतर आहे बेटा. म्हणजे फर्स्टली कुठला येईल? CPU बस सायकल. मग कुठला बेटा? इनपुट आउटपुट बस सायकल. चलो. The input output bus cycle is used after the CPU bus cycle. The input output bus cycle is used after the CPU bus cycle because firstly the CPU will run or execute the process. Because firstly the CPU will run or execute the process. Because firstly the CPU will run or execute the process, and if it needs any of the input output operations, and if it needs any of the input output operations, then it only moves towards the input output devices. Then it only moves towards the input output devices. Then it only moves towards the input output devices for the input output operations. For the input output operations.
for the input output operations, comma there. During this process, CPU will go into the waiting state. During this process, CPU will go into the waiting state. During this process, CPU will go into the waiting state. During this process, CPU will go into the waiting state and perform the wait cycle. And perform the wait cycle. And perform the wait cycle. बरं, याच्यामध्ये काय झालं बेटा, सीपीयू कुठल्याही प्रोसेसर रन आणि एक्झिक्यूट करत होतं. याच्यामध्ये काय झालं, सीपीयू कुठल्या स्टेटमध्ये जातं बेटा, वेटिंग स्टेटमध्ये जातो. का तर त्याला कोणाकडनं इनपुट आउटपुट डिव्हाइसेसकडनं इनपुट आउटपुट ऑपरेशनची गरज असते, म्हणून तो सीपीयूला कशामध्ये घेऊन जातो बेटा, वेटिंग स्टेटमध्ये घेऊन जातो. ठीक आहे. आता एक्झाम्पलमध्ये हे सगळंच्या सगळं एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक्झाम्पलमध्ये सगळ्याच्या सगळं एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक्झाम्पलमध्ये सगळ्याच्या सगळं एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल लिहून घ्या. ओके. The above example shows the process creation and process termination. The above example shows the process creation and process termination. The above example shows the process creation and process termination, in which there consist of two cycles. In which there consist of two cycles. In which there consist of two cycles. First, CPU burst cycle. First, CPU burst cycle. Second, input output burst cycle. Second, input output burst cycle. First, CPU burst cycle. Second, input output burst cycle. Second, input output burst cycle. ओके बेटा, आजचा हा महत्त्वाचा कन्सेप्ट झाला. कुठला बेटा, CPU burst cycle आणि input output burst cycle. ठीक आहे. ओके बच्चों, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.